10-12 किलोचा असेल मित्रांनो, कारण की मोठा आहे बरंच असेल. मला वाटलं अरे बापरे, कसली मोठी साईज. नाव काय आपलं? छोटासा संगम झालाय बघा. इकडे डोंगरातून पाणी आले वरतून आणि इकडे बघा स्वच्छ पाणी. हा दोघांचा मिळून संगम झालाय. इथं संगम झालाय, गढूळ पाणी आणि स्वच्छ पाणी बघा. डोकं चाललं ना माझं काही, इथनं थोडं डोकं चाललं. पडते वाटतं, आज काय खरं नाही. दगड बसले ना. हो गावात आलो, शेवटी आलो.
अरे बाबो या बिंदास काय नव्हत वाहतं पाणी आहे पण पर्याय नाही आल्याशिवाय बाबो हा आलो बाबा एकदाचा पलीकडून तुळशी राहिला म्हणून तर गेलाय पुढं इच्छा का रिक्स 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 पायी आई गो हा चक्कर झाली म्हणून बाकी चढ गया आयलंड असतो ना समुद्राच्या कडेला त्या आयलंड सारखी जागा आहे गारवा निसर्ग वातावरणामध्ये कौन हाँ ये आइलैंड ठीक है ये सही लग रहा है हमें बरं पाऊस चालू आहे पावसात आपली फिशिंग चालू आहे कोणाला खडशी लागली खडशी आलो आलो अरे बापरे थांब 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 आरामशीर घे आई शपथ थांब थांब काय आरामशीर येतो आई शपथ आई शपथ हळू हळू रे आपल्या म्हणून एक नंबर एक दाखव व्हिडिओ आई शपथ पोपट आहे का काय आहे म्हणून लाईफ तर मी पाहिलं तर एवढा मोठा पोपट बघितला सगळं कसं पोपटने खाल्लं काय ना मला माहित नाही कसं का चुकून वार लागलाय आई शपथ हे पळत आलो पोपट आहे होय हो पोपटच आहे एवढ्या लांब आलोय पिशी घेतली सकाळी घर ना नाही म्हणलं होतं तुला दे ना लिप पेपर मानले का नाही बघा लागेल लिप पेपर दे ना हा बघतो साईज बघा पोपटची केवढी साईज आहे म्हणून खडशी कशी एवढी ताकद लावून हा ना लय ताकद लावतो ते चमच्यावर पोपट पहिल्यांदा बघा मित्रांनो चमच्यावरती पोपट लागलाय पोपट कमीत कमी 8 किलोचा आहे नाही जास्त असं बघू अरे हे 12-13 किलोचा पोपट मग मीच म्हणतो जास्त आहे अरे खातो ना का ते क्या साइज है पोपट चमचे के ऊपर किसने पकड़ा गया महाराष्ट्र के अंदर रिकॉर्ड होगा मोनू ने पकड़ा देखो मोनू का रिकॉर्ड होगा मोनू का पोपट पकड़ा देखो चमचे के ऊपर म्हणून पकडले बघा पोपट हा रोड बघितलंय पहिल्यांदा चमच्यावर पोपट साईज बघा किती मोठी आहे
शपथ मोनो बेस्ट ऑफ लक यार, किसकी तलाश में थे हम और क्या मिल गया. मला वाटलं का खडशी मासा आहे. हा ना? लाल लाल काय म्हणलं पोपट. शपथ पहिल्यांदा पण बघ ना कसं आहे, बाहेरच्या देशासारखं आहे बघ. कोणी असं पकडला ना रे असं. नाही नाही कुणीच नाही, मुंडकं बघ केवढं मोठं आहे. फुल साईज. शपथ खडी तो पण चमच्यावर लागला. करणार आहे. अरे बापरे, पाऊस आला लवकर बस. आडवा हां हां बोल. बऱ्याच दिवसातून आलो फिशिंग करायला खडशी पकडायसाठी. खडशी तर नाही भेटली पण पोपट मासा तर भेटला आपल्याला. 10-12 किलोचा असेल मित्रांनो, कारण की मोठा आहे बरंच असेल. मला वाटलं खडशी आहे पण कलर बघून मला वाटलं कंच मासा. असं तिरका जर थोडासा मस्त. हां असं इकडे थोडं शिपूट मागची पुढे घे. इकडे बघ. कसलं आहे डेंजर. हा ना इकडे बघ ना, पुढे काढतो. व्हिडिओ चालू आहे. पुढे काढ ना. स्क्रीनशॉट काढू ना आपण. जिवंत आहे अजून जिवंत आहे बघा. जिवंत आहे अजून. वाव मस्त. मस्त खा. आता हा मासा आता मस्त बनवणार आहे. मस्त कुठेतरी रेसिपी बनवता माझी. साईज बघा. आलो तो आम्ही खडशी मासे पकडायला, पण चमच्यावरती पोपट मासा लागला. महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड झाले बघा मुनूचं, आणि ते पण पहिल्यांदाच. पहिल्यांदा म्हणून काय बोलणार. पहिल्यांदा पोपट मासा बघायला आहे. जेव्हा लागला तेव्हा त्याला असं वाटलं की दगडाला अडकलाय, पण बाहेर काढलं कळलं की पोपट मासा आहे. साईज बघा मित्रांनो, फुल साईज आहे आणि मोठी साईज आहे बघा. जबरदस्त साईज आहे, एकच नंबर. हम किसकी तलाशी में निकले, हमें कोई और मिला. मला वाटलं खडशी आहे मोठी. वीडियो अच्छा लगा तो लाइक करो दोस्तों, फॉलो करो और मोनू के चैनल को भी फॉलो करो. तोंड बाबा किती उघडते. वाव काय सुंदर. कलर बघा किती सुंदर कलर आहे. बाहेरच्या कंट्रीमध्ये जो कलर आहे ना तो कलर आलेला आहे मित्रांनो. इथं असा पितळासारखा कलर आहे, गोल्डन कलर मध्ये आहे आणि पंख त्याच्या रेड कलर मध्ये. खूप सुंदर आहे. अंडी आहे? नाही अंडी नसते, ते पोटच असते. पोटच असते. मस्त रे. या ठीक आहे चालेल. हा हो देते ना. काय पण तुम्हाला काय मग मोठे आहेत मोठे. हातात घे ना, हातात घेऊन दाखव ना सर. हां थोडं वर कर. अरे विकायला का खायला? तू नको काय लवकर सांग. विजय तुला पकडून न्यायचं. पाणी येतं ना पावसाच्या आतमध्ये. मस्त साईज मारली. वाव ती साईज होती ती मोठी. बस बरं एक पकडून धरा ना. शूटिंग कशी आहे साईज? अरे बापरे कसली मोठी साईज. नाव काय आपलं? आदिनाथ मध्ये. मस्त साईज. तुम्ही नाव काय? रवींद्र काळे. इथनंच आले ना? हा तुमचं? सूरज काळे. बघा मित्रांनो किती मोठ्या साईजचा मासा मारलाय. गोल्डन खडशी मस्त. खेळ चालू आहे ना आता. कुठं राहिलो होतं? थोड्या डोंगरावरती आहे ना, इथे एक विहीर आहे मित्रांनो. ही विहीर आहे बघा. पावसाळ्यामध्ये खाली नदीला पाणी आटलं ना तर विहिरीला पाणी आहे तसं राहते. हे लांब चालत जायचे अजून. म्हणून तर गेला पहिला पुढं. बाबो
पडलं तर काय करायला आहे, वाहूनच जाईल, पण मजा बी येते. रोड टाकते, रोड खाली. खोल आहे ना इथं. हा नाही येतो येतो. थांबे खोल आहे का? बापरे, मी म्हणतोय खोल नाही काही नाही. म्हणून वाहून जाईन मी. एक ते दोन मासे आपल्या व्हिडिओ पुरते बाद झाले, पण 1-2 मासे पण मिळत नाही एवढ्या पावसातसुद्धा. आणि बाकीच्यांचं म्हणणं की आम्हाला लोकेशन सांगा. अरे एवढी मेहनत करून एवढं लांब यावं लागते, लोकेशन कसं शेअर करू शकतो आपण? पुढच्या वर्षी परत आम्हाला इथे खेळून नाही द्यायचे. भावांनो, व्हिडिओचा आनंद घ्या प्लीज, लोकेशन मागू नका, रिक्वेस्ट करतो तुम्हाला. मी काढतो मग. अरे की ही मारलीच की राव. मोठा मासा लागला मित्रांनो आपल्याला. फिश ऑन, फिश ऑन. खरं लागलंय का? खडशी बऱ्यापैकी लागलं. त्याला नाही कळत, ते चालू करून दे. खडशी येऊ दे तर जवळ पहिले, वर घ्यायची अजून. तू मोरे नाही तू थांबलेला मोठी आहे. एक वाव, काय साईज आहे म्हणूनच काढली बघा. खडशी खडशी लागन मला जमच्या. पकड मासा मस्त पडलाय. थांब थांब माझ्याकडे कर, मी पकडतो. हां काढली. इकडे बघू. वाव मस्त रे म्हणून. डबल धमाका ऑफर. एक खडशी पकडला, एक खडशी एक पोपट, डबल धमाका. अरे सकाळपासून खेळतोय, मला वाटतं आता यायला लागलं खाडशावरती. वाव मस्त रे मून, डबल धमाका ऑफर. ये मून का टॅलेंट. पकडते ना तर चुल बिरत का जेवण देतो तुला. मून बघा काय करतोय, पोपट माशाचे खबुले काढतात. चमच्याला साफसफाई चालू आहे. आता आम्ही रेसिपी बनवणार आहे मस्तपैकी या माशाची आणि खाणार आहे. लय विक्रम, लय पार्टीपेक्षा मोठा आहे. पोपट मासा म्हणून कांदा भाजतोय, म्हणून कांदा भाजतोय. मस्त पोपट माशाचं कालवून करणार आहे आणि भात, मासे भात एक नंबर कोकणी जेवण. लाल मासा घेतलाय आम्ही कापून, जेवढा पाहिजे तेवढाच घेतलाय, जास्त नाही घेतला.